पांडका नावाचं गाव आहे. लक्ष्मणगिरी महाराजांचं तिथं मंदिर आहे. संजीवन समाधी आहे, जिवंत समाधी आहे. लक्ष्मणगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या यात्रेची सुरुवात आपण खामगावातून केली. खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, पुन्हा खामगाव अशी 8 दिवस ही यात्रा घाटाखाली होती. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, बुलढाणा तालुका, मेहकर तालुक्यामध्ये यात्रा पुन्हा आली. पुन्हा उद्या मोताळा, परवा सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, अशा पद्धतीने ही यात्रा संबंध जिल्ह्यामध्ये फिरते आहे. एक राऊंड तर पुरा झाला. तुम्हाला वाटत असेल निवडणूक आली म्हणून रविकांत तुपकरने यात्रा काढली का? डोक्यातून काढा. या 22 वर्षात लई यात्रा केल्या. यात्रा म्हणजे अशा देवधर्माच्या नाही, त्यात मी करतोच, मी वारकरीच आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मजुरांच्या प्रश्नावर, भूमिहीनांच्या प्रश्नावर अशा अनेक यात्रा मी माझ्या आयुष्यामध्ये काढलेल्या आहेत. उसाच्या प्रश्नावर पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढली. 2013 साली शेगाव ते बुलढाणा 12 दिवसाची 315 किलोमीटरची पदयात्रा काढली. माझ्या पायाला जखमा आणि फोड झाली होती सोयाबीन आणि नुकसान भरपाईसाठी, भावाने नुकसान. आणि आता दिवाळीमध्ये मी सोयाबीन कापसाच्या भावासाठी आणि नुकसान विलास भाऊ, मी शेगाव ते बुलढाणा एल्गार रथयात्रा काढली. जवळपास 17 दिवसाची 16 दिवसाची ती यात्रा होती. 50,000 शेतकऱ्यांचा महामोर्चा बुलढाण्याला काढला. मंत्रालयात गेलो, मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो. ताबा घ्यायच्या आधी मला पोलिसांनी जेवता जेवता अटक केली. मला जेवता ताटावरून 100 पोलीस येऊन उठून नेलं की तुम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला चालले. कोर्टाने मला जामीन दिला. जामीन दिला कोर्टाने. सोमठाणा गावात 5-6 दिवस उपोषण केलं. माहित असेल ना तुम्हाला, आहे का नाही? अन्न त्याग करत करत मी मुंबईला मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो. आणि सरकारने आमच्या बरोबर चर्चा केली. मंत्रालयाचा ताबा घेऊ नका, आम्ही तुमचं काहीतरी करतो. 220 कोटी रुपये त्या दिवशी नुकसानीचे मंजूर केले आपल्या जिल्ह्यामध्ये. आपल्या त्या दिवशी जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होत असतो, अतिरेक होत असतो, तिथं तिथं कुणीतरी एक एक युगपुरुष म्हणून जन्माला येत असतो. काळाचा महिमा, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे इतना मत डराव, जास्त नका भेवाडू ना. मला एकदा भेवाडलं ठीक आहे, तुम्ही रोजच म्हणसाल पाय बरं मग. हा, तू तुपकरच्या सभेला जाशील तर पाय बरं मग, पाय बरं मग. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, मग काय म्हणतो माणूस, जाईल मग, घे काय करायचं करून. बरोबर आहे का? म्हणजे इतकं नका भेवाडू लोकांना जास्त तुम्ही. बरोबर आहे का? ठीक आहे. मग आता पुऱ्या जिल्ह्यात सभा चालू आहे. भावांनो, एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, 22 वर्ष झाले मी तुमच्यासाठी लढतोय. मी आयुष्यात तुम्हाला मत मागितलं का? कधी मागितलं? मागितलं नाही. पण 22 वर्ष झाले मी तुमच्यासाठी लढतो की नाही? सोयाबीनला भाव मागतो, कापसाला भाव मागतो, मजुरी मागतो, मजुरांसाठी लढतो, भूमिहीनासाठी लढतो. लढतो की नाही लढतो? शेकडो पोलीस केसेस मी अंगावर घेतल्या. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. माझ्या आई वडिलाची माझी 6-6 महिने भेट होत नाही. आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. माझी पोरगी कोणत्या वर्गात जाते मला या वर्षी माहित झालं. लोक आले विचारत, पाहुणे आले की कोणत्या वर्गात? मी म्हणजे 6वी. ती बाबा मी 7वीत गेली. ध्यानावरच नाही आपण. मी पुरा तुमच्या नांदी आहे. मी तुमच्या नांदी आहे, तुम्ही दुसऱ्या नांदी आहे. माझा जीव तुमचा तर तुमचा जीव तिसऱ्या. जर आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी आमचं तारुण्य समर्पित केलं असेल तर आमच्या बाजूने उभं राहणं अमेरिकेच्या लोकांचं काम आहे का तुमचं काम आहे? मागच्या वर्षी विमा भेटला का तुम्हाला? भेटला? काही लोकांना भेटला थोडंफार. कोणाला भेटला? हातवर करावर. मागच्या वर्षी मला पाव द्या, मी पैसे नाही मागत, टाईट करा जरा हात. बरे भरपूर लोकांना हात खाली करा. कसं काय भेटला तर ऊन पडला काय मला तुमच्या? भावांनो, मी अंगावर डिझेल घेतलं. मी स्वतःला पेटून घ्यायचा प्रयत्न केला. माझ्यावर लाठीचार्ज केला. कोणाचे संग्राम केला तो मला समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे कोण करायला होते. मला लाठीचार्ज केला. आम्हाला 36 जणांना जेलमध्ये टाकला अकोल्याच्या. तुमच्या खात्यात 229 कोटी आले की नाही विम्याचे? आम्ही मार खाल्ला, खात्यात पैसे आले. तुमच्या खात्यात आले, आम्हाला आनंद झाला. कारण आमचा लढाच तुमच्या खात्यात पैसे यावे याच्यासाठी होता. मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो. अरबी समुद्रात उड्या मारू नका म्हणून 174 कोटीचं स्पेशल पॅकेज आम्हाला मिळालं. 174 आम्हाला म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना
जिहाद आपल्याजवळ 156 कोटीचे एकदा, 157 कोटीचं, तर वाढून 174 केले आणि सततच्या पावसाचे 114 कोटी असे मिळून आपल्या जिल्ह्यासाठी मागच्या वर्षीच्या आंदोलनाने 517 कोटी रुपये आणून दिले. किती? सोयाबीन कापसाला भाव नाही दिला सरकारनं. त्याच्या मागच्या वर्षी आंदोलन केलं, मोर्चा काढला. मी संविधान चौकामध्ये नागपूरला उपोषणाला बसलो. मला पोलिसांनी अटक करून नागपूरहून घरी आणलं. माझ्या घरी मला नजर कैदेत ठेवलं. जसं म्हणजे नागपूरहून जे पोलिसांनी मला घेतलं गाडीत, तो बुलढाण्याला लगवी उतरू दिलं नाही मला. म्हणजे मी काय दाऊदच्या डोळ्यात काम करतो का? आणि माझ्या घरी आणून मला नजर कैद केलं, सांगितलं तुला घराच्या बाहेर निघता येणार नाही. मी घराच्या दारात 5 ते 6 दिवस उपोषण केलं. गाड्या फुटल्या, जाळपोळ झाली बुलढाण्यामध्ये, लोक रस्त्यावर उतरले. मग सरकारने चर्चेला बोलवलं. चर्चा झाली. अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली 9 कॅबिनेट मंत्री, 13 सेक्रेटरी, 3 तास बैठक झाली. दिल्लीला गेलो. 15 दिवस दिल्लीत थांबलो. सरकारला सांगितलं आमचा जर तुम्ही मेळ लावला नाही तर हजारो शेतकरी घेऊन इथं येऊन आम्ही आत्मदहन करू. सरकारने 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात केली आणि सोयाबीन 8,000 आणि कापूस 12,000 गेला होता का नाही 2 वर्षापूर्वी? असा थोडी गेला तो. असाच नाही गेला. टोले घ्यावं लागले त्याच्यासाठी. असंच नाही गेला. या वर्षी मी काय कमी केलं आंदोलन करायला तुम्ही सांगा बरं मला. माहिती सोबत फक्त जीव द्यायचा ठेवला तुमच्याकरता या वर्षी. आणि माझा जीव देण्याला जर तुम्हाला भाव भेटत असेल तर ते बी करायची माहिती आहे. काय सांगू तुम्हाला. मुंबईला जाऊन आंदोलन केलं, नागपूरला जाऊन आंदोलन केलं, रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला, बुलढाण्याला मोर्चा काढला, एल्गार यात्रा, रथयात्रा काढली, महाराष्ट्राचा दौरा करून मेळावे घेतले, सोमठाण्यात जाऊन अन्नत्याग केला, किडनी खराब झाली. आता फक्त जीव द्यायचा राहिला. काय केलं पाहिजे? आणि पुढे काय म्हणते, रविकांत तुपकरनं तुमच्या सोयाबीनला भाव दिला का? अरे छोट्या सोयाबीनला भाव द्यायचं तुमचं काम आहे, मग काम आहे ते. मला सांगा, जे लोक सभागृहात गेले त्यांनी सोयाबीनच्या प्रश्नावर बोललं पाहिजे का नाही? अरे मी काय तुमच्या का फकीर आहे? मी तर ग्रामपंचायतचा मी सदस्य नाही आहे का? मी आहे का? अरे माझं काम भांडणं आहे, माझं काम संघर्ष करणं आहे, माझं काम लढणं आहे. बरोबर आहे का? माझं काम चळवळ करणं, आंदोलन करणं. या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालेलं आहे, सत्याग्रहातून मिळालेलं आहे. आणि माझ्या बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं, काय सांगितलं? जिथं अन्याय होत असेल तिथं पेटून उठा आणि अन्यायाच्या विरोधात बंड करा. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला सांगितलं की मर्द म्हणजे कोण? वटावर 2-4 मिशा ठेवल्या, लेकर पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही. पण तो कुत्रीले 12-12 पिल्ले होते. मर्द म्हणजे कोण? शिवाजी महाराजांनी सांगितलं मर्द म्हणजे कोण? ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करण्याचा मुस्कळाच लावतो, तो खरा मर्द असतो. ही छत्रपतींची मर्दाची आहे. आज सोयाबीन 4,000वर आली. सोयाबीनचा भाव कोणी म्हणतं आमच्या हातात आहे का? सरकारच्या हातात आहे का? मग काय अमेरिकेच्या सरकारच्या हातात आहे का? सरकारच्या आयात निर्यातीचं धोरण जे आहे ते चुकीचं आहे. तेल आयात केलं, सोयाबीनचे भाव पडले. सोयाबीन निर्यात केली नाही, सोयाबीनचे भाव पडले. 2 वर्षापूर्वी सोयाबीन निर्यात केली, भाव वाढले. कोणाच्या हातात आहे मग ते? आणि जे लोक सभागृहात गेले, महाराष्ट्रातले गेले असतील, ते बोंबलतात का तुमच्या प्रश्नावर? दिल्लीच्या संसदेनं सोयाबीन नावाचा शब्द ऐकला असेल का? ऐकला? भीतीला बी ऐकलं नाही. त्या संसदेच्या भीतीनं सोयाबीनच ऐकलं नाही अजून. माझ्या सरकार असतात काय धिंगाणा घातला असता तिला? खरं सांगा तुम्ही. आज मी कोणत्या पदावर आहे का? कोणत्याच पदावर नाही. आणि मी ग्रामपंचायत सदस्य नाही. पण महाराष्ट्रातलं सरकार बुलढाण्यापासून हलवतो का नाही? खरं सांगा, हलवतो का नाही? तुमच्या आशीर्वादाने हलवतो, तुमच्यामुळे हलवतो. आणि जर समजा उद्या तुम्ही मला दिल्लीला पाठवलं, समजा उद्या केंद्र सरकार खरं हलवीन ना, हलवीन का नाही हलवीन? आणि 100 केसेस माझ्या अंगावर काही नसताना आणि उद्या तिथे गेल्यावर तर 200 घेईन ना मी. बायको वकील आहे ना. 1 रुपया फी लागत नाही मला. त्या माऊलीच्या कृपेने मग बजेट बसेल ना. हो ना. कमी त्रास देऊ राहिले काही लोक माझ्या नाव. म्हणलं तुम्हाला काय सांगावं. आता माझ्यावर केसेस कोणते? सोयाबीनला भाव, कापसाला भाव, मोर्चा, आंदोलन, मजुराला मजुरी, मजुराला विमा. बरोबर आहे? अशा माझ्यावर केसेस आहेत. एक बी मारामारीची केस नाही, एक बी माझ्यावर बलात्काराची नाही, एक बी माझ्यावर अतिक्रमणची नाही, एक बी माझ्यावर खंडणीची नाही, एक बी जमीन हडपल्याची नाही. सर्व केसेस माझ्यावर आंदोलन मोर्चाचे आहे. पण आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी समजून घ्या, पोलिसांवर प्रेशर केलं आणि त्यांना सांगितलं गाडी
समृद्धी महामार्गे मुंबईला गेले. मुंबईहून पोलिसांवर प्रेशर आलं आणि मग पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये माझ्या विरोधामध्ये केस घातली. केस कोणती घातली हसाल तुम्ही? केस कोणती टाकली माझ्यावर की रविकांत तुपकर हा माणूस जर का बाहेर राहिला तर हा निवडणुकीच्या काळात जर का याने आंदोलन केलं तर अख्खा महाराष्ट्रात अशांतता होऊ शकते, म्हणून याला 1 वर्ष तुरुंगात ठेवा. काय भारी मागणी. गुन्हा नाही केला अजून, करणार आहे पुढं, करू शकतो. 151(3). आता त्या गुन्ह्यामध्ये मला खालच्या कोर्टाने जामीन दिला, पोलीस वरच्या कोर्टात गेले माझ्या विरोधामध्ये. जनरली पोलीस जात नाही, पण त्याच्यावर प्रेशर आहे नो. ते बी काय करतील बिचारे. सांग पाटला काय लिहू बटपा टिपेर घेऊ, ते बी आपलेच हे. माझ्या आतल्या अंगाने त्या वाटते रविकांत तुपकरचं जमाव, ते बी कावले नो सारे लोक. काय ते आपलेच पोर आहेत ना, आपलेच भाऊ आहेत ते बी आपल्यासारखेच बिघडलेले नो. एवढ्या परीक्षा देऊन ते पोलिसाच्या नोकरीत गेले मेहनत घेऊन, आणि या पुढारी सांगतात तसं ऐकावं लागते. काय करावं, सारा खराब खेळ आहे, लय खराब खेळ आहे. काय सांगावं तुम्हाला, लय कठीण आहे. इंग्रजाच्या काळात जसं होतं ना माझ्या तसं सुरू आहे हो आता. त्याच्यापेक्षा मी 4 पावलं पुढे. न्याय मागाव कोण आलंय? मग हे पोलीस लोक बुलढाण्याचे माझ्या विरोधात जिल्हा न्यायालयात गेले आणि त्याने सांगितलं रविकांत तुपकरला जो खालच्या कोर्टाने जामीन दिला ते रद्द करून याला जेलमध्ये ठेवा. हे पहा, मी काय सुंदर दिसतो म्हणून ठेवाय का? ते नाही. मी काय भाषण गावरान करतो म्हणून ठेवाय का? नाही. लोकसभेच्या निवडणुकीत याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणलंय त्याच्यात. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत रविकांत तुपकर उभा राहिला नाही पाहिजे. पण सुदैवानं 5 सरकारी वकील बाजू मांडत होते आणि एका बाजूनं मै माऊली लढत होती, मै बायको. हे जिंकलो. ज्या दिवशी मला जामीन मिळाला ना बाई, त्या दिवशी 2-2 पॅक पिल्या असतील शिल्लक या लोकांनी. पुढच्या आहे ना, इतके टोले घेऊन मी हा जेलमध्ये कसा जात नाही. आता मला कळलं की त्या निकालाच्या विरोधात हे लोक हायकोर्टात जाणार आहेत माझ्या विरोधात, की याला अजून जेलमध्ये ठेवा. मी तुम्हाला सांगतो, हायकोर्टात नाही, मला सुप्रीम कोर्टापर्यंत जा. 1 वर्ष नाही 10 वर्ष जर ह्या पठ्ठ्यात तुरुंगात गेला तरी जेलमधून निवडणूक लढीन जामवंतराव धोटे सारखी, पण मैदानात राहील. मैदानात उतरायचं की नाही उतरायचं तुम्ही सांगा. ओके ना? कोणाला वाटतो मी लोकसभेची निवडणूक लढवायचं? हात वर करा, मग पाहू द्या बरं तुमचं जन्म. टाईट करा, टाईट. अरे बाप रे बाप, एवढं लोकांना वाटतं का? मग तर काही विशेष नाही. तुम्ही माझ्या सगळ्या असल्यावर तुम्ही उभ्या ना. काय सांगा, तुम्ही काही चिंता करू नका. फक्त एकच आहे की रविकांत तुपकर लोकसभेत उभं राहायला नाही पाहिजे. मी इतका सोपा आहे का? आणि आता काय करते ते लोक, रविकांत तुपकर माघार घेणार, रविकांत तुपकर आम्हाला मॅनेज होणार. अरे मी एका बापाची औलाद आहे, मी मॅनेज होणाराची औलाद नाहीये. मला एका बापान काढले, ध्यानात घ्या. काय तर मग आमचा माघार घेणार ना असं करणार, माघार फिगारचा काही विशेष नाही. आप फोकस होते तुमचं मेघरमध्ये आप व्हायचं केंद्रच आहे बाबा. पोतेचे पोते भरून ठेवले, पुढे यायचे, एक पुढे सोडून देते 8 दिवस, दुसरी पुढे काढते 8 दिवस. आता मी इथून गेलो कोणी जिथं सभा होईल माझ्या विरोधात एक, आता सभा घ्यावं लागेल ना माझ्या विरोधात. मी तो काहीच बोललो नाही, कोणाचं नाव घेऊन बोललो ना. हा, पण माझ्या विरोधात एक सभा होईल, मग माझ्यावर टीका होईल, मग मला शिवाय देतील, मग माझ्या बायकोला शिवाय देतील. अरे तुम्ही मला किती काही म्हणा, ही जनता माझ्या संघ आहे. तुम्ही जनतेच्या मनातून मला काढू शकत नाही, जनतेच्या मनातून तुम्ही मला उतरू शकत नाही. आणि तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला मी सांगतो माझ्यावर 100 केसेस आहे आज आहे. उद्या जर तुम्ही मला दिल्लीला पाठवलं तर 200 केसेस घेतो अंगावर. मी काय सांगू तुम्हाला तुमच्या करता, काय फरक पडतो? मला बायकोला सांगितलं जेलमध्ये गेलो तर चिंता करू नको, बाहेरचं पाहून घ्या तुम्ही, मी आत राहतो. काय चिंता आहे त्याच्यामध्ये एवढी? यार म्हटलं जेलमध्ये टाकलं रविकांत तुपकर बिन. अरे बाबा मा जन्म त्याच्यातला, मी त्याच्यातलाच माणूस आहे ना. आणि धमक्या कोण आलं, आम्ही रविकांत तुपकरला असं करू, तसं करू, अमुक करू, ढमुक करू. अरे मी त्याच तालमीतला आहे ना. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. पण जाऊ दे, मी काही बोलत नाही.
आपलं सांगतो तुम्हाला काय चांगलं आहे. रविकांत तुपकर पळून गेले, रविकांत तुपकर दिसतच नाही, काही सांगू शकतो तुम्हाला माझ्या विरोधात आहे. म्हणून यायच्या नांदी लागू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, वावरात उभा राहिला आनंद जर तुम्ही राखण्या ठेवला तर ते मजुरी देता का नाही राखणी तुम्ही? मग 22 वर्ष तुमच्या वावरातले उभा राहिला आणलेत, मग राखणी ते सांग नाही, अहो ते सांग नाही. हा आज मग हिडी बी लावू शकत नाही, सीबीआय काहीच लागत नाही. मी फकीर आहे नो, नंगे से तो खुदा भी डरता है. मग हेच काय मागे फक्त तुम्ही माझी प्रॉपर्टी आहे. रविकांत तुपकरनं 22 वर्षात काय कमावलं? संपत्ती पद नाही कमावली. अरे मिळालेला राज्यमंत्री पदाचा दर्जा आणि लाल दिवा सोडून राजीनामा देऊन एसटीने गावाकडे येणारा मी पहिला माणूस आहे बुलढाणा जिल्ह्यातला. लोक ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देत नाही. ही ताकद बाबासाहेब शिवाजी महाराजांमुळे आमच्यामध्ये आली जाणार. घ्या, मी पदाला लाचार नाही. आणि मी आज मी कोणत्या पक्षात गेलो, मागच्या दारात कधी आमदार होऊ शकतो का नाही? पण मला मुंबईत जाणं नाही, मला दिल्लीत जाणं आहे ना. सोयाबीनचा भाव कुठे ठरतो, कापसाचा भाव कुठे ठरतो, दुष्काळ पीक विमा कुठे ठरतो? आणि तुमचे सगळं बरं करायचं वाईट करायचं याचं धोरण दिल्लीत ठरतं. म्हणून मला दिल्लीत जाणं आहे. तुमचं राखणे लागेल का नाही तिथं? माझ्या तुम्ही माझं मेळ बस होल ना, हे बा तुमचं बी मेळ पांगेल आहे का हे बा तुमचं बी मेळ पांगेल आहे, मा बी मेळ पांगेल, बरोबर आहे का नाही? मग सर पांगेल एका ठिकाणी येऊ, एकदा पहिले मा मेळ बसवा, पुढे तुमचा बसवलो. आता तर नारळ कुठं राहिले मग कोणत्या बी गावात. तुम्ही जर म्हणलं निवडणुकीच्या काळात की आमच्या सोनाटीमध्ये ताजमहल पाहिजे, एका मिनिटात उद्घाटन करते. आणि मी काय म्हणतो, सभा झाली की आपण मी घ्यायचं उद्घाटन करू, विलासराव 1000 कोटीचं उद्घाटन करून टाकू आपण. मी काय भर पडतो तुम्हाला काय पाहिजे सांगा, ताजमहल देऊ का? एका मिनिटात 5 रुपयाचं नारळ उद्या पेपरला बातमी, रविकांत तुपकर 1000 कोटी रुपयाचं देणार इथं. पुढे काय झालं कोणी विचारते, मग निवडणूक झालं. मी फोकराट गोष्टी मारणाऱ्यातला नाहीये, मी करून दाखवणारा माणूस आहे. अरे हा बुलढाणा जिल्हा मला विकासाचं मॉडेल करायचं आहे. तिथे शेगावला विमानतळ व्हायला पाहिजे होतं, आज लोक धरणं व्हायला पाहिजे होते. लोकप्रतिनिधी कसा असावा? भारत भाऊ बोंद्रेंसारखा असावा. माजी मंत्री भारत भाऊ बोंद्रे. पेंटाकळीचं धरण केलं, पद्मावतीचं धरण केलं, 1.5 वर्ष भेटलं पाटबंधारे खातं द्यायला, बरोबर आहे का? पण 1.5 वर्षात भारत भाऊ बोंद्रेनं पेंटाकळी केलं, बापू खडक पूर्ण केलं, जिगाव केलं, वैनगंगा नळगंगा हे भारत भाऊ बोंद्रेनं आणेल खेळ. हा वैनगंगा नळगंगा पूर्व विदर्भातलं पाणी इकडे आणायचं. आता काही लोक म्हणते आम्हीच आणलं म्हणते. आता 220 कोटी नुकसानीचे मंजूर झाले की नाही, ठीक आहे आम्ही आणले म्हणते. अरे त्या आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो तेव्हा येईल ते, तेव्हा मंजूर होईल. काही लोकांचं कसं आहे बघ, म्हणजे लेकरा आम्ही पैदा करायचे नावं द्या ठेवायचे. काय खराबच खेळ या लोकांचं. मी भारत भाऊ बोंद्रेंच्या आदर्शावर जगणारा माणूस आहे. करणारा असला 1.5 वर्षात का 5 वर्षात 1.5 वर्षाचा धिंगाणा करून टाकतो, पुरा विकासाचं मॉडेल करून टाकतो. आणि इथं धरणं पाहिजे, दूध डेऱ्या पाहिजे, कारखाने पाहिजे, ऊस पाहिजे. इथल्या इथं विमानतळ झालं शेगावला, तिथल्या इथं फॅक्टरी येतील, पोरा नोकऱ्या भेटतील का नाही भेटतील? मग पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना कसं जमतं? तू घ्या जाऊन येऊन आपल्या लोकांना, नाही तर 5 वर्ष मला देऊन पहा. भारत भाऊ बोंद्रे सारखं शाश्वत काम उभं करून दाखवीन. हे रोड रस्ते डांबर सभागृह हे तर कॉमन आहे ना, हे तर द्यावंच लागणार आहे तुम्हाला द्यायला. तुम्ही नाही देऊ नका म्हणलं तरी देते, ते करते. 30% भेटतात ना. हे बा या सगळ्या लोकांना निधी येतो का नाही? मग निधी समजा आला यायला, मग निधी आला ते काय करते, फक्त यायला सोनाटी टाकायचं, कोणी सोनी टाकायचं इतकंच यायचं हातात. द्यावं तर लागणार ते, काम केल्याशिवाय पैसे. त्याच्यामुळे ते काही मोठा विषय प्राथमिक गरज आहे. अन्न वस्त्र निवारा रस्ता मुरुम गिट्टी संडास हे प्राथमिक आहे. विकास म्हणजे काय? शाश्वत सिंचन, धरणं, पाणी, फॅक्टऱ्या, आर्थिक उलाढाल, सोयाबीनला चांगला भाव, कापसाला चांगला भाव म्हणजे विकास. सावंत मोती लग्नाला कुठे विचारलं तुम्ही काय केलं 20 वर्ष? अरे बाबा सावंत मोती लग्न केले, ते तर कोणी बी करताय ना. हे बघा नात्यातला माणूस वारला तर जातो की नाही, आपण ते काही उपकार करतो का? सुखदुःखात जावंच लागतो. तो काही विकासाचा आलेख होऊ शकतो का? तुम्ही दादा वाचलं ढुदा होतायचे दुखाचे लोक कोसळा नामुक बेला मग दुनिया शेजार कोण मरेल काय सांगा तुम्हाला. तुमच्याकडून चिठ्ठी घेतात ते आधी, हे जरा कमी करा. 22 वर्षात आता हे काय म्हणतात, रविकांत तुपकरनं तुम्हाला काय दिलं? आणि मागच्या वर्षी पीक विमा कोण दिला? आणि 2 वर्षापूर्वी भाव कोण दिला? डिपे जळल्यावर कोण देतंय? 22 वर्षात मी काय कमावलं? या 22 वर्षाच्या काळामध्ये रविकांत तुपकरनं पद सत्ता पैसा नाही कमावला. गडचिरोली गोंदियापासून
कोल्हापूर कर्नाटक पर्यंत आणि लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून ते धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत मी जीवाभावाची माणसं कमावली. ही माझी संपत्ती आहे. भावांनो, मी काय केलं? माझं तुम्हाला चॅलेंज आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडवर रात्री 12 वाजता मला तुम्ही फोन करा आणि सांगा रविकांत मी इथं अडचणीत सापडलोय. अर्ध्या तासाच्या आत जर 25-50 पोरांची फौज जर तुमच्या मदतीला आली नाही ना, तो उभ्या आयुष्यात रविकांत तुमच्या समोर उभा राहणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. हे कमावलं. पश्चिम महाराष्ट्रात जा का, मराठवाड्यात जा का, कोकणात जा, कोणत्याही गावात जा, सांगा मी बुलढाणा जिल्ह्यातून आलो. पुढच्या माणसाला तुम्हाला म्हटलंच पाहिजे तू रविकांत तुपकरच्या गावातून आला का. नाते गोते तयार केले, गणगोत तयार केलं, मित्र परिवार तयार केला, लोक जोडले. अरे रविकांत तुपकर जवळ बँक बॅलन्स नसेल, इथं बसलेली माणसं माझं बँक बॅलन्स ही माझी संपत्ती आहे. म्हणून भावांनो, जाता जाता एकच सांगतो की या बुलढाणा जिल्हा लोकसभेमध्ये परिवर्तनाचा निर्धार करा. एका बाजूला पांढऱ्या कपड्यातले लोक, एका बाजूला फाटके लोक. पाहू फाटक्याचा विजय होतो का पांढऱ्या कपड्यातला. एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला जनशक्ती, एका बाजूला अमुक अमुक पुत्र, एका बाजूला खरा खुरा शेतकऱ्याचा पुत्र, एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव, एका बाजूला सरे नेते, एका बाजूला सरे फाटके लोक. पाहू विजय कोणाचा होतो. 1989ला तुम्ही सुखदेव नंदाजी काळेंना जसं खासदार केलं होतं, केलं का नाही, तसं एकदा रिपीट हाना. या वर्षी पलटी हाणार ना. तुम्ही बोलणार नाही पण मला माहिती आहे. माझं म्हणणं तुम्ही घरावर झेंडे कोणाचे बी लावा, पण दांडा मात्र शेतकऱ्याचा ठेवा. मला माहिती इकडे काय होणार आहे ते. मी जास्त बोलत नाही. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता, मला जर तुम्ही दिल्लीच्या सभागृहात जायची संधी दिली तर दिल्लीत गेल्यावर तुम्हाला आयुष्यात पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आणि या विरोध करणाऱ्या नेत्यांना एकच सांगतो, राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मला वेळेची मर्यादा आहे. म्हणजे रस्त्यावर खूप संकट येतील. राह में खतरे बहुत है, डरता कौन है. मरना तो आज भी और कल भी है. आज ही मरने का हम सोचते हैं. म्हणून भावांनो, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. फसलाय तर मैदानात होईल, आता काय होईल काय नाही. बरोबर आहे की नाही. तुम्ही सगळ्या लोकांनी एक संघ राहा, एकजूट राहा.